नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजगडाच्या पाली दरवाजावरची नौबत लईत दुडदुडू लागली. विशाळ गडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बाले किल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभू बाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभू बाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिललगाव साथ घातली. आबासाहेब, राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जौहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीता फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजांनी उचलून शंभू बाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळूवार थोपटीत पुन्हा उतरवले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या. राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलकुल शंभू बाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणारा नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या उंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभू बाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवित होते. शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जबर जमतेनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडेधाड, टापांखाली पुन्हा मुलुखतोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभू बाळांना आपल्या महाली बोलावून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलं? ते आम्ही सांगतो. जे जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला त्याला वेडा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्याशार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेडा म्हणजे काय ते चांगलं कळलं आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यार घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेडा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभू बाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे वेड्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमात जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगराला वारे झोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकारायला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभू बाळांचा सारा समय अंतोजी रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानूजाप्ता राजांनी कसा बसविला आहे हे
शंभूबाळ रोजानाच्या फेरफटक्यात जळून बघत होते. दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते. धाकलं राजे म्हणून लहान थोरांनी घातलेले अदबमुजरे रुजू करून घेत होते. धाकुटपण पंतोजी गुरुजीपेक्षा नजरेनेच उदंड शिकत होते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजाणपणी हटले जाते त्यांना परिस्थितीत उदंड शिकवित असते आणि ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जंदपण येते त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहार तलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळीस राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर, सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोड सैन्याने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजापुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे गुजरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपूरच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव बाळाजी आवजी. संगमेश्वर पाली मार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन धडकले. गावातील सुर्व्यांच्या गडीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि आंबरायांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायाडौल होऊन गडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढविण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गडी घेरली गेली. कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या गडीत शिरले. गडीतले सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बागदार मुजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेईमानदारांच्या मसनदी माती मोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर कल्लेदार माणसाची छाती वर खाली होत होती. ते होते सुर्व्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले, ह्यो बेईमानी धन्यांचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजीरावांच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तान्हाजीला म्हणाले, चुकलात तान्हाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतं. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशापायी? त्या परीस घोड्याच्या टापला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धुळधिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हातचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव तुम्हीही चुकलात. आम्ही बागेचा एवढा घोडा पोचला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आणभाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील? कशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून म्हणजे एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकलं न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते.
दोन्हीचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा सेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तान्हाजीराव पिलाजींना बाईजत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असलं तर टाका तोडून. त्यांना वर उठवून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पाय धूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, ही कुणाची घरशोभा पिलाजीराव? जी, ती माझीच हाईत. हे थोरलं गणोजीराव आन ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणत्यात. आम्ही जीव म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणी जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंचा तोंडावळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले. ते आमच्या कुलदैवताचं, भावेश्वरीचं हाय, पिलाजी म्हणाले. असं, चला दर्शन घेऊ म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडे तुकडीने धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. राजे रायगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाड झडोरा पाणधारात धावून निघू लागला. शंभूबाळांना संगती घेऊन राजे दफ्तर खाण्याचा जाप्ता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहार मिटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घणठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प, शास्ता खान. आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदग अंबे उदच्या बेभान रोमांचक किलकार्या आभाळाकडे वर चढत होत्या. रहण लग्यांवर लेजमानसे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठ्या संबळी घुंबीत होत्या. रणशिंगांच्या ललकार्या पाऊस सरींवर काटाफुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. उदेग अंबे उद. मंदाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडी व मूर्ती पालखी स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बुत शिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली. मुरदाडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजविलेली मत्तमर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, बिड्डालाला बुडविलेली बलशाली बिहडिनी, न्यायी जगाला जागणारी जगवणारी जयवंती जगज्जननी,
भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभू बाळांसह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलिपी मूर्ती डोळ्याभर बघताना राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजन भक्तिभावाने उसळून उठले. उद ग अंबे उद, हर हर महादेव चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणा नारळांनी उटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभू बाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले. ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभू बाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे. तुमची आमची साऱ्यांची, तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत घंगाळात बुडुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदग अंबे उद च्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांची खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते. पिळदार पगडी, घोळधार डौल आणि चुणीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवडक तुणतुण, डोक्यावर करंजेल घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदरात दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भूत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपड. राजे बाळशंभूंसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण त्यो नाचवाय पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा. म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्याने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हातातून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवंडक तुणतुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवरा खालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठकण्यातून पांढरी धोट घोडी सुसाट धावतायत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी
आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं त्या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसात दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभू बाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थैथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीवर नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू असे चौकात या. शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळुवार थेपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजील देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितलं. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद. आणि त्या बालरुद्राच्या हातातील 5 पेढी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभू चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवित होते. भवानी राजा उद 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 उद. फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे न कळतच कानशिलांकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर हर महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्याच्यावर नजर जोडून तो गोंधळ्याच्या हाती दिला. शंभू बाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभू बाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. न कळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेसल्या डौरावरून फिरू लागला. गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातली परडी पुढे करीत म्हणाला, ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पूजाय लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाय लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू म्हणत राजाने पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुणतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी
मजतारी हो सुख सजना, स्मरण तुझे पायी पद्मा गौरी, भूत्या विनवी हे रंबा मजतारी, गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे, अंबे लवकरी यावे, चौक भरिला कौसरी, लिंब नारळ नाना परी, उदबत्त्या लावून चारी, महापूजा मांडिली साजिरी. या गोंधळासी माये लवकरी यावे, कुठवरी आई पाहू वाट. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असेच सर्वच कानभर ऐकू लागले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुत्तेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले. आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळात माजविणं पडतं. सगळ्या मराठ मनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनौबत मांडकोची 10 तोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमाला इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव झांजेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली. वाकेनविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाली. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.